In our day-to-day life, we come across different types of machines. That machines accept input and give output or outputs. अशा डिफरंट मशीन्स आपण दररोज भरपूर प्रमाणात पाहतो, यूज करतो, ज्यांना काहीतरी एक स्पेसिफिक इनपुट आपण देतो आणि त्यापासून आपल्याला काहीतरी आउटपुट मिळतं. ज्या मशीनला आपण एक इनपुट दिल्यानंतर आपल्याला एक आउटपुट मिळतं, अशा मशीन्सला म्हटलं तर सिंगल टास्क मशीन. एक इनपुट दिलं, एक आउटपुट मिळालं, अशा मशीन्सला आपण काय म्हणणार? सिंगल टास्क मशीन्स. अँड ए मशीन दॅट गिव्स द several outputs for a single input, that is called multitask machine. त्याला आपण एकच इनपुट दिलं की त्यापासून एकापेक्षा जास्त आउटपुट्स आपल्याला मिळतात. दॅट मशीन इज कॉल्ड द मल्टीटास्क मशीन. अशा डिफरंट मशीन्स आपण यूज करतो आपल्या डे टू डे लाईफमध्ये. यापैकी फंक्शन कोणाला म्हणायचं? जी मशीन सिंगल टास्क मशीन असते त्या मशीनला. एक इनपुट दिल्याच्या नंतर एक आउटपुट मिळेल, आपल्याला एकच आउटपुट मिळेल. अशा प्रकारची जी मशीन असते ती मशीन म्हणजे थोडक्यात फंक्शन आहे. म्हणजे यात फंक्शनला स्मॉल एफ हे नोटेशन यूज केलं जातं आणि ते त्या मशीनचं नाव आहे. सपोज सिंगल टास्क मशीन जी आहे तेच फंक्शन एफ या नोटेशनने आपण डिनोट करणार. ओके. आता एखादी मशीन आहे, त्या मशीनला आपण इनपुट काहीतरी देतो आणि त्यापासून आपल्याला आउटपुट मिळतं. पण इनपुट दिलं की आउटपुट मिळतं याचा अर्थ जे काही आपण इनपुट देऊ, हे समजा इनपुट असेल एक, जे काही इनपुट आपण देऊ तेच आउटपुटला मिळेल असं नाही. बरोबर आहे? जे काही आपण इनपुटला देऊ तेच आउटपुटला मिळेल असं नाही. तर ही मशीन त्याच्यावरती काहीतरी प्रोसेसिंग करते. बरोबर आहे? म्हणजे फॉर एक्झाम्पल मिक्सर माहीत आहे आपल्याला, आपण त्यामध्ये काहीतरी टाकतो, ते इनपुट झालं आणि काही वेळानंतर ते बाहेर घेतो, ते आउटपुट झालं. पण या दरम्यानच्या काळामध्ये ती मशीन त्याच्यावरती काहीतरी फंक्शनिंग करते, काहीतरी ऑपरेटिंग करते. जे टाकलं तेच बाहेर येत नाही आहे. तर एक डिफरंट प्रॉडक्ट त्याच्यामधून, एक डिफरंट आउटपुट त्याच्यामधून आपल्याला मिळतं. वेगवेगळ्या मशीन त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेस करणार. वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन वेगवेगळ्या प्रकारचे प्रोसेस करणार. ओके. इनपुट देणे आणि आउटपुट मिळवणे हे कुठल्याही मशीनचं एक साधं सिंपल वर्किंग स्ट्रॅटेजी आहे. आपल्याला माहिती आहे बऱ्याच मशीन्स अशा असतात की काही आपण रॉ मटेरियल त्यामध्ये देतो, त्या रॉ मटेरियलला वर्किंग करून, प्रोसेसिंग करून त्याच्यापासून आपल्याला एखादं प्रॉडक्ट ती मशीन तयार करून देते. डे टू डे वर्कमध्ये आपल्या कितीतरी मशीन्स आपण ऑब्झर्व करत असतो. बरोबर आहे? लक्षात येते थिंग काय आहे ते नेमकं. आता या मशीन्सला जे इनपुट दिलं जातं ते इनपुट आपण गृहीत धरणार एक्स.
ते इनपुट काय गृहीत धरणार आपण, एक्स गृहीत धरणार. तो व्हेरिएबल आहे म्हणजे एक्सच्या जागी आपण कुठलीही व्हॅल्यू यूज करू शकतो. बरोबर आहे. आता कुठल्या फंक्शनला एक्स काय चालतो हे महत्त्वाचं आहे. त्या फंक्शननुसार एक्सच्या व्हॅल्यूचे पॅरामीटर बदलले जाणार आहेत. पहा, जस्ट फंक्शन आपल्याला कधीही स्टडी करायचं म्हटलं की जस्ट कम्पेअर इट विथ द मशीन. दॅट इज द बेस्ट एक्झाम्पल. त्याच्या एका कुठल्याही मशीनवरून आपण आता ह्या फंक्शनच्या सगळ्या प्रकारच्या कन्सेप्ट एकदम क्लिअर अप करून घेणार आहेत की डोमेन म्हणजे काय असणार, रेंज म्हणजे काय असणार, कोडोमेन म्हणजे काय असणार, इमेज काय, प्री इमेज काय, एक्स काय, वाय काय, फंक्शन काय, हे सगळे नोटेशन सगळे फॉर्म आपण फक्त या फॉर्मॅटमधून एकदम क्लिअरली लक्षात ठेवायचं. ते लक्षात ठेवायला सोपं जातं. म्हणजे कुठलीही कन्सेप्ट यातली विसरती असं आपल्याला वाटलं की फक्त मशीनबद्दल मी काय काय सांगतोय ते डोक्यामध्ये आणायचं. त्यातला पहिला पॉईंट आपण आत्ता डिस्कस केलेला तो म्हणजे फंक्शन इज ए मशीन. फंक्शन इज ए मशीन अँड दॅट मशीन टेक्स इनपुट गिव्ज आउटपुट. जे इनपुट त्याला दिलेलं आहे ते इनपुट म्हणजे एक्स आणि जे आउटपुट त्यापासून आपण मिळवणार आहेत ते आउटपुट म्हणजे वाय. ओके, इनपुट देणार आहेत ते इनपुट म्हणजे एक्स ने डिनोट केलं जाणार आणि आउटपुट म्हणजे वाय. ओके, त्यानंतर हे जे आउटपुट वाय डायरेक्ट इकडनं जो कोणी इनपुट एक्स टाकलेला आहे तो ॲज इट इज आउटपुटमधून बाहेर येत नाही. त्याच्यावरती मध्ये काहीतरी ते फंक्शन प्रोसेसिंग करतं. ते फंक्शन त्या एक्सवरती प्रोसेसिंग करतं आणि त्याच्यावरून आपल्याला वाय मिळतो आणि म्हणून असं म्हटलं जातं वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स किंवा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वाय. म्हणजे आपण असं म्हणू शकतो वाय इज फंक्शन ऑफ एक्स. हाऊ इट कॅन बी रीड, वाय इज फंक्शन ऑफ एक्स, वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स मीन्स वाय and y means f of x. Y is said to be the function of x. Now depending on different machines, वेगवेगळ्या मशीन्स वेगवेगळ्या x वरती डिफरंटली ऑपरेट करणार आणि अकॉर्डिंगली आपल्याला डिफरंट आउटपुट्स देणार. So y is function of x means that y is output of that function. Y is nothing but output of that function. F of x is also the output of that function. Now consider a multitask machine. Single task machine is only compared with the function. Multitask machine cannot be compared with the function. Multitask machine ही फंक्शनला नाही कम्पेअर केली जाणार. म्हणजे काय, एक इनपुट दिलाय एक्स आणि त्याच्यापासून दोन वेगळ्या प्रकारचे आउटपुट मिळतात. एक इनपुट दिलं त्याच्यापासून दोन वेगळ्या प्रकारचे आउटपुट मिळत आहेत. सो इट इज नॉट ए फंक्शन. ओके, हे फंक्शन म्हणणार नाही आपण कारण त्याला दोन प्रकारचे आउटपुट मिळतात. समजा एक आउटपुट झालं y1, दुसरा आउटपुट झाला y2. ओके, समजा y1 म्हणजेच g1 ऑफ x आणि y2 म्हणजेच
G2 ऑफ एक्स, असे y1 आणि y2 हे दोन आउटपुट आपल्याला मिळणार. एका इनपुटसाठी दोन आउटपुट मिळणार. या प्रकारच्या मशीन्स अवेलेबल असतात, नो डाऊट, बट दीज आर मल्टीटास्क मशीन अँड इट इज नॉट द फंक्शन. म्हणजे आपल्याला माहिती आहे वन टू मेनी हे काय होणार, वन टू मेनी होणार. वन टू मेनी इज नॉट द फंक्शन. वन टू मेनी हे कधीच फंक्शन होत नाही. हां, मेनी टू वन होऊ शकतं. मेनी टू वन हे फंक्शन होऊ शकतं, कारण त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इनपुट्स आपण टाकले आणि त्याच्यापासून एक आउटपुट मिळवलं तर ते फंक्शन होऊ शकतं. पण तरीही त्या मशीनला सिंगल टास्क मशीनच म्हटलं जातं, कारण आउटपुट तर एकच मिळत आहे, आउटपुट एकच मिळणार आहे. म्हणून ती मेनी टू वन असली तरी पण सिंगल टास्क मशीन असते. पण वन टू मेनी इज नॉट द फंक्शन. ओके, नाउ सी हियर. आपण यात आता काही नोटेशन्स कन्सिडर करणार आहेत. related to this machine. ओके, आता या सिंगल टास्क मशीनवरती आपण येऊया आणि सिंगल टास्क मशीनवरतीच या डिफरंट थिंग्स आपण आता कन्सिडर करूयात. आता पहा, ही मशीन आहे ज्याला आपण इनपुट देणार x आणि त्यापासून आउटपुट मिळणार y. या x वरती हे फंक्शन ऑपरेट होतं, ते फंक्शन त्याच्यावरती काहीतरी काम करतं आणि त्याच्यानुसार वेगवेगळ्या व्हॅल्यूज देतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल फंक्शनचे डिफरंट टाईप्स येतात. त्यामध्ये समजा हे ट्रिग्नोमॅट्रिक फंक्शन असेल तर ते साइन एक्स कॉस एक्स, वाय इक्वल टू साइन एक्स, वाय इक्वल टू कॉस एक्स. जर ते ट्रिग्नोमॅट्रिक फंक्शन असेल तर एक्स हा अँगल असेल. पण जर ते अल्जेब्रिक फंक्शन असेल, समजा असं एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 2, इथे आपण एक्सच्या डिफरंट व्हॅल्यूज टाकल्या, एक्सचे डिफरंट इनपुट टाकले की आपल्याला वायची व्हॅल्यू मिळते आणि वाय म्हणजेच फंक्शन ऑफ एक्स. वाय म्हणजे फंक्शन ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स. आता वेगवेगळ्या मशीन्ससाठी एक्सची वेगवेगळी रिक्वायरमेंट असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण दोन वेगळ्या प्रकारच्या मशीन्स गृहीत धरू. एक आहे समजा मिक्सर, ज्या तुम्ही घरी डे टू डे पाहतात तसेच एक्झाम्पल बघू. मिक्सर आहे सपोज आणि दुसरं आहे वॉशिंग मशीन, बरोबर आहे. ऑन केल्यानंतर दोन्हीचं काम आहे ते फिरतं आतमध्ये, रोटेट होतं काहीतरी. आता मशीन वर्किंग सारखंच आहे, वर्किंग, परंतु त्यात सुद्धा फरक आहे की नेमकं काय ऑपरेट व्हायचं हे फरक आहे. मग समजा असं चालेल का की जे शेंगदाणे तुम्ही मिक्सरमध्ये टाकताय ते वॉशिंग मशीनमध्ये टाकणार आणि जे कपडे तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये टाकतायत ते तुम्ही मिक्सरमध्ये टाकणार? चालेल का असं? नाही. चालणार असं? नाही चालणार. म्हणजे एक्सच्या ज्या व्हॅल्यूसाठी ते मशीन काम करेल, एक्सच्या ज्या व्हॅल्यूसाठी ते मशीन काम करेल, दॅट सेट ऑफ व्हॅल्यूज ऑफ एक्स इज कॉल्ड डोमेन.
फंक्शनचं डोमेन म्हणजे काय, एफ ऑफ एक्सचा डोमेन म्हणजे काय, द सेट ऑफ व्हॅल्यूज ऑफ एक्स फॉर विच द फंक्शन एक्झिस्ट. एक्सच्या ज्या व्हॅल्यूसाठी ते फंक्शन एक्झिस्ट होतं, म्हणजे एक्सच्या ज्या व्हॅल्यूजसाठी त्या मशीनचं प्रोडक्शन झालेलं आहे, ती मशीन तयार झालेली आहे, त्या एक्सच्या व्हॅल्यूचा सेट म्हणजेच फंक्शनचा डोमेन असतो. व्हॉट इज मीन बाय डोमेन ऑफ द फंक्शन? द सेट ऑफ व्हॅल्यूज ऑफ एक्स फॉर विच द फंक्शन एक्झिस्ट. यापुढे ज्या वेळी डोमेन ऑफ फंक्शन हा शब्द आपल्या समोर येईल, त्याच्यावरती क्वेश्चन डायरेक्ट विचारलेला नसला तरी सुद्धा हे वाक्य आपल्या डोक्यामधून इमिजिएट जायला पाहिजे. द सेट ऑफ व्हॅल्यूज ऑफ एक्स फॉर विच द फंक्शन एक्झिस्ट ऑर रियल व्हॅल्यूड. ते चेक कसं करायचं, शोधायचं कसं, नंतर बघू एक्झाम्पलमध्ये, पण त्याचा अर्थ काय मुळात ते महत्त्वाचं आहे. सो डोमेन ऑफ द फंक्शन, इट इज इम्पॉर्टंट स्टेटमेंट. मी या ठिकाणी नोट डाऊन करतो एक एक, वन बाय वन. डोमेन ऑफ द फंक्शन. आता हे वेगळ्या नोटेशनमध्ये डोमेनचा अर्थ आपण इनिशियली फंक्शनमध्ये रिलेशनमध्ये पाहिलेला आहे. इफ द फंक्शन एफ इज फ्रॉम ए टू बी, देन सेट ए इज कॉल्ड डोमेन. हे माहिती आहे आपल्याला. बट नाव इन अल्टरनेटिव्ह नोटेशन. हे अल्टरनेटिव्ह नोटेशन काय, तर एक्स आणि वाय, ज्यात ए या सेटमधले जे एलिमेंट्स आहेत त्यांना आपण एक्सने डिनोट करणार, आणि बी या सेटमधले जे एलिमेंट्स आहेत आउटपुट त्यांना आपण वायने डिनोट करणार. सेट एच्या एलिमेंटला एक्सने डिनोट करणार, आणि त्यामुळे डोमेनमध्ये एक्सच्या व्हॅल्यू येतात. सो व्हॉट इज डोमेन? द सेट ऑफ values of x, values of x for which f of x exists. f of x exists म्हणण्याऐवजी त्याला फंक्शन एक्झिस्ट असंही म्हटलं जातं. f of x exists or real valued, म्हणजे एक्सच्या अशा व्हॅल्यूजचा सेट की ज्या व्हॅल्यूजसाठी ते फंक्शन एक्झिस्ट व्हायला पाहिजे किंवा ते फंक्शन रियल व्हॅल्यूड पाहिजे. म्हणजे इन शॉर्ट, आपण जर मिक्सर या मशीनचं एक्झाम्पल घेतलं तर त्या मिक्सरमध्ये आपण कोणकोणत्या प्रकारचे पदार्थ टाकू शकतो त्याचा सेट म्हणजे डोमेन. आणि अशा व्हॅल्यूज, असे पदार्थ की जे त्यामध्ये टाकू शकत नाही, दॅट आर नॉट इन्क्लुडेड इन द डोमेन, बिकॉज फॉर सच टाइप ऑफ ऑब्जेक्ट्स द फंक्शन डज नॉट एक्झिस्ट और फंक्शन विल नॉट गिव रियल व्हॅल्यू. एक्सच्या ज्या व्हॅल्यूजसाठी फंक्शनची व्हॅल्यू म्हणजे एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू म्हणजे वायची व्हॅल्यू एक्झिस्ट होते किंवा रियल असते, त्या एक्सच्या व्हॅल्यूचा सेट म्हणजे डोमेन. द सेट ऑफ व्हॅल्यूज ऑफ एक्स फॉर विच एफ ऑफ एक्स एक्झिस्ट और रियल व्हॅल्यूड इज कॉल्ड डोमेन. एक्सच्या अशा व्हॅल्यूजचा सेट की ज्या व्हॅल्यूसाठी ते फंक्शन एक्झिस्ट व्हायला पाहिजे, त्या फंक्शनची व्हॅल्यू रियल व्हॅल्यू यायला पाहिजे, त्याला म्हणायचं त्या फंक्शनचा डोमेन. म्हणजे इन शॉर्ट, आपण कुठलीही एखादी मशीन गृहीत धरली, त्या मशीनमध्ये एक्सच्या जागी आपण काय काय टाकू शकतो इनपुट म्हणून. जसं आता हे फंक्शन गृहीत धरलं
ह्यात एक्सच्या जागी आपण कोणकोणत्या व्हॅल्यू टाकू शकतो त्याचा सेट म्हणजे याचा डोमेन. इथे आपण एक्सच्या जागी काय काय टाकू शकतो त्याचा सेट म्हणजे याचा डोमेन. समजा लॉगॅरिथमिक फंक्शन आलं, असे खूप टाईप आहेत वेगळ्या प्रकारचे फंक्शनचे. जशा वेगळ्या प्रकारच्या मशीन्स तसे फंक्शनचे वेगळे टाईप्स. प्रत्येकासाठी मुख्य डेफिनेशन सेम आहे, फक्त आता बदल काय होणार, मशीन बदललं डोमेन बदलणार. कारण त्या मशीनच्या स्वतःच्या काही कॅरेक्टरिस्टिक असतात ना. म्हणजे याचा अर्थ एक्स एवढे सगळे रिअल नंबर आहेत आपल्याकडे, इन्फायनाईट रिअल नंबर्स आहेत. कुठलंही फंक्शन दिसलं की टाक सगळे रिअल नंबर, कुठलंही फंक्शन दिसलं की टाक सगळे रिअल नंबर. चालेल का असं? मग नाही चालणार, कारण त्या फंक्शनच्या स्वतःच्या काही वेगळ्या कॅरेक्टरिस्टिक असतात. जसं हे फंक्शन लॉगॅरिथमिक फंक्शन किंवा लॉगचं फंक्शन, याची कॅरेक्टरिस्टिक असते की ह्या लॉगला त्याच्यासमोर कधीच निगेटिव्ह नंबर चालत नाही. हे त्याची स्वतःची कॅरेक्टरिस्टिक आहे. लॉगॅरिथमिक फंक्शनला त्या समोरची व्हॅल्यू कधीच निगेटिव्ह चालत नाही. मग याचा डोमेन काय झाला, पॉझिटिव्ह रिअल नंबर्स ओनली. याला कोणी चालतो साइन कॉसला, म्हणजे यांचा डोमेन काय झाला, ऑल रिअल नंबर्स. कोणताही रिअल नंबर येऊ द्या याच्या पुढं साईनच्या पुढं चालतो, कोणताही रिअल नंबर येऊ द्या कॉसच्या समोर चालतो. ह्या त्यांच्या स्वतःच्या प्रॉपर्टीज आहेत, त्यांच्या स्वतःच्या कॅरेक्टरिस्टिक आहेत, डिपेंड आहे. समजा आपण असे घेतलं एक फंक्शन y इक्वल टू x मायनस 3 अपॉन x मायनस 4. आता याची काय अडचण आहे, याच्यामध्ये जर एक्सच्या जागी आपण 4 टाकला तर काय होणार, व्हॅल्यू 0 आहे ना. 4 मायनस 3 अपॉन 4 मायनस 4. 4 मायनस 3 म्हणजे किती, 1 अपॉन 4 मायनस 4 म्हणजे 0 आणि 1 अपॉन 0 0. शाबास. तो 0 कुठे आहे, डिनॉमिनेटरला आहे. 0 न डिवाइड केलेलं चालतं का, येस. नाही 0 न डिवाइड केलेलं चालतं का, नाही नाही. इन्फिनिटी दॅट डज नॉट एक्झिस्ट. एक्झिस्ट होत नाही ती व्हॅल्यू. म्हणजे याच्यामध्ये एक्सच्या जागी आपण 4 नाही टाकू शकत. म्हणजे या फंक्शनचा जर डोमेन आपल्याला विचारला तर 4 सोडून बाकी काही चालेल, पण 4 चालेल का, नाही चालणार. कारण 4 साठी फंक्शन एक्झिस्ट होत नाही. डिवाइड बाय 0 मीन्स डज नॉट एक्झिस्ट. 0 ना डिवाइड करणे म्हणजे एक्झिस्ट होत नाही. डोमेन फाइंड आउट करत असताना आपला 2 गोष्टी महत्त्वाच्या असणार आहेत. त्यातली ही पहिली गोष्ट, फक्त 2 गोष्टीवरती फोकस करायचा आहे. कुठल्याही फंक्शनचा डोमेन शोधत असताना 2च थिंगवरती फोकस करायचा आहे. फंक्शन एक्झिस्ट व्हायला पाहिजे, म्हणजे डिनॉमिनेटरला 0 नाही यायला पाहिजे.
फंक्शन एक्झिस्ट व्हायला पाहिजे म्हणजे डिनॉमिनेटरला 0 नाही यायला पाहिजे. ही पहिली थिंग आहे की जी आपल्याला डोमेन फाइंड करण्यासाठी एक्झाम्पल्समध्ये युजफुल ठरणार आहे. फंक्शन एक्झिस्ट आणि डज नॉट एक्झिस्ट कधी एक्झिस्ट होत नाही ते महत्त्वाचं आहे. या ठिकाणी एक्सच्या जागी आपल्याला बाकी काही चालेल पण 4 नाही चालणार. का? कारण 4 टाकला की ते फंक्शन एक्झिस्ट होत नाही. बरोबर आहे. लक्षात येत आहे. 4 साठी ते फंक्शन एक्झिस्ट होत नाही. ते फंक्शन काही काम करत नाही. समजा आपण ऐकलेलं असतं प्रयत्न वाळूचे नरगडीता तेलही गळे. मग यायचे वाळूचे खडे घेऊन टाकायचे मिक्सरमध्ये, करू बारीक, काढू तेल त्यातनं. जमल? नाही. त्या मशीनचं काम काय? बारीक करणंच आहे ना. मग हा ना दगडे गोळा करून टाका मिक्सरमध्ये, बघा काय होतंय. होईल फंक्शन एक्झिस्ट? नाही. ते इमॅजिन करायला ठीक आहे पण रियालिटीमध्ये ते पॉसिबल आहे का? नाही. मग इमॅजिनरी व्हॅल्यू पण चालत नाहीत. हा दुसरा पॉइंट. एकाच एक्झाम्पल वरून दुसरा पॉइंट. फंक्शनची व्हॅल्यू रिअल यायला पाहिजे, फंक्शनची व्हॅल्यू एक्झिस्ट व्हायला पाहिजे. हे एक्झिस्ट होत नाहीये. कोणासाठी? 4 साठी. फंक्शनची व्हॅल्यू इमॅजिनरी पण नको आहे. इमॅजिनरी कधी येतं ते आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरमध्ये पाहायचं आहे, परंतु आता इथे याचा वापर सुरू होणार आहे. इमॅजिनरी कधी येतात व्हॅल्यू? जेव्हा स्क्वेअर रूटमध्ये निगेटिव्ह नंबर येतो तेव्हा. समजा असं एखादं फंक्शन आहे y = 3 - x. आता आपल्याला माहित आहे कोणत्याही रिअल नंबरचा स्क्वेअर हा नेहमी पॉझिटिव्ह असतो. स्क्वेअर ऑफ एव्हरी रिअल नंबर इज पॉझिटिव्ह अँड स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर डज नॉट एक्झिस्ट. बरोबर आहे. निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट एक्झिस्ट होतं का? नाही. निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट हे रिअल असतं का? नाही. इट इज इमॅजिनरी. ते आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरमध्ये स्टडी करायचं आहे. पण इथे फक्त एवढंच महत्त्वाचं आहे, निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट हे रिअल नंबर नसतं कधी. इट इज ऑलवेज इमॅजिनरी. म्हणजे यात आपण एक्सच्या जागी 4 टाकू शकतो का? नाही. 5 टाकू शकतो का? नाही. 6 टाकू शकतो का? नाही. नाही. म्हणजे 3 पेक्षा मोठं काहीच जमणार नाही याला. बरोबर आहे. म्हणजे याचा डोमेन जर आपण घेतला तर x <3 = 3 पण चालेल. हा याचा डोमेन झाला. कुठल्या व्हॅल्यू चालतायत तो डोमेन. कुठल्या व्हॅल्यू चालतायत तो डोमेन. याला 4 चालत नाहीये पण बाकी काही जमतंय, कारण फक्त 4 मुळेच डिनॉमिनेटरला 0 येतोय. म्हणजे याचा डोमेन 4 सोडून सगळे रिअल नंबर. बरोबर आहे. त्यामुळे डोमेनसाठी विचार काय करायचा की त्या मशीनमध्ये आपण एक्सच्या ज्या काही व्हॅल्यू टाकू शकतो त्याचा सेट म्हणजे डोमेन. आता बऱ्याच वेळा काय घडतं की एक्सच्या कोणकोणत्या व्हॅल्यू आपण टाकू शकतो
त्याची संख्या खूप मोठी असते. ऑल रिअल नंबर्स इन्फायनाईट. मग काय करायचं? काय नाही टाकू शकत ते शोधायचं. म्हणजे जसं आता इथे बाकी सगळे इन्फायनाईट रिअल नंबर आहेत ते सोडले मी आणि 4 वरती येऊन बसलो. का? तो 4 टाकला की इथं 0 येतोय डिनॉमिनेटरला. म्हणजे 4 चालत नाहीये, पण बाकी सगळे चालत आहेत ना. बाकी एक्सच्या जागी कोणताही नंबर टाका इथे चालणार आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो ऑल रिअल नंबर्स एक्सेप्ट 4. याचा डोमेन काय होणार? ऑल रिअल नंबर्स एक्सेप्ट 4. त्यामुळे असाही डोमेन काढता येतो डिपेंडिंग ऑन फंक्शन. फंक्शन कसं आहे त्याच्यावर डिपेंड आहे. किंवा इथे आपण विचार काय केला, एक्सची व्हॅल्यू कुठली चालत नाही? 3 पेक्षा मोठी चालत नाही. 3 पेक्षा मोठी चालत नाही म्हणजे कुठली चालते? 3 पेक्षा लहान. मग हा झाला त्याचा डोमेन. खूप इझी आहे. डोमेन रेंज फाइंड करण्याचा जो क्वेश्चन असतो ना, त्याला कॅल्क्युलेशन वर्क खूप कमी आहे, ऑलमोस्ट नाही आहे. थिंकिंग मात्र आहे. आणि थिंकिंगमध्ये 2च गोष्टी विचारात घ्यायच्या असतात. एक म्हणजे फंक्शन एक्झिस्ट व्हायला पाहिजे, म्हणजे डिनॉमिनेटरला 0 नाही यायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे रिअल व्हॅल्यू यायला पाहिजे, म्हणजे रूटमध्ये मायनस नाही यायला पाहिजे. अशा एक्सच्या व्हॅल्यूचा सेट, द सेट ऑफ व्हॅल्यूज ऑफ एक्स फॉर विच द फंक्शन एक्झिस्ट और इट इज रियल व्हॅल्यू. एक्सच्या ज्या व्हॅल्यूचा आपण यूज करू शकतो त्या फंक्शनमध्ये, एक्सच्या ज्या व्हॅल्यूजसाठी फंक्शन रियल व्हॅल्यूड येतं, त्या व्हॅल्यूजचा सेट म्हणजे डोमेन. म्हणजे कुठल्याही मशीनमध्ये आपण ज्या प्रकारच्या वस्तू टाकू शकतो त्या सगळ्या वस्तूंच्या नावाचा सेट म्हणजे त्या मशीनचा डोमेन झाला. गेटिंग दिस? येस. डोमेन म्हणजे काय कळालं? कारण भल्यांना फक्त मॅथमॅटिक्समधून कॅल्क्युलसमधून काय गोष्ट फंक्शनमधून त्रास देत असेल तर ती म्हणजे ही डोमेन रेंज ही गोष्ट. म्हणून त्याला आपण थोडंसं वेगळ्या अँगलनी जातो आहे की लक्षात ठेवायला कन्सेप्टला ते सोपं जावं. इथपर्यंत लक्षात आलंय डोमेन म्हणजे काय? हो. नाउ अबाउट रेंज. तर रेंज काय? एक्सच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू आपण इनपुट म्हणून त्या मशीनमध्ये टाकणार. आता त्या व्हॅल्यू ऑब्व्हियसली डोमेनमधल्याच असणार. डोमेनच्या बाहेरची वस्तू मशीनमध्ये टाकायचीच नाही. क्लिअर? कधीच. कारण ते मशीन खराब होईल ना, मशीन कामच नाही करणार. डोमेन मधल्याच व्हॅल्यू फक्त मशीन मध्ये टाकायच्या. क्लिअर? त्या व्हॅल्यूज टाकल्यानंतर ते मशीन त्या व्हॅल्यूज वरती काहीतरी काम करेल ना. जसं साइन काहीतरी काम करेल, कॉस काहीतरी काम करेल, इथं हा पण काम करेल काही. म्हणजे समजा असं आहे y इक्वल टू x² - 3x + 2 आहे. यात जर आपण एक्सच्या जागी 1 टाकला तर y काय येतोय? एक्सच्या जागी 1 टाकला, समजा हे मशीन आहे, हे काय करणार? त्या 1चा आधी स्क्वेअर करणार, त्या 1ला 3 न मल्टिप्लाय करणार, 1 - 3 + 2 काढणार आणि किती येणार व्हॅल्यू? 0. बरोबर आहे? असं समजा एक्सच्या जागी 4 टाका,
एक्सच्या जागी 4 टाकला तर काय येईल? 4चा स्क्वेअर होणार, 4लाही 3 मल्टिप्लाय होणार, म्हणजे 16 मायनस 12 प्लस 2 किती येत आहे? 6. बरोबर आहे. एक्सच्या जागी 0 टाकला तर हा 0 होणार, हा 0 होणार, इथे 2 राहणार. एक्सच्या जागी 0 टाकला तर y2 मिळणार. ह्या ज्या सगळ्या ह्या आहेत त्या प्रोसेस आहेत ज्या त्या नंबरवरती होणार आणि त्याच्यापासून वायची काहीतरी किंमत मिळणार. ह्या मिळालेल्या वायच्या किमतींचा सेट म्हणजेच रेंज. डोमेन मधल्या एक्सच्या व्हॅल्यू ज्यावेळेस आपण फंक्शनमध्ये टाकणार त्याची सगळे कॅल्क्युलेशन प्रोसेस होऊन वायच्या किमती मिळणार आपल्याला आणि त्या मिळालेल्या वायच्या किमतींचा सेट म्हणजेच रेंज. म्हणजे थोडक्यात आपण मशीनमध्ये काहीतरी टाकला पदार्थ, समजा मिक्सरमध्ये टाकले काहीतरी शेंगदाणे, ते मशीन त्याच्यावरती काम करणार आणि त्याच्यापासून आपला काहीतरी आउटपुट मिळणार ना. असे वेगवेगळे पदार्थ आपण टाकले की वेगवेगळे आउटपुट मिळणार. गेटिंग दिस? बरोबर आहे. फक्त शेंगदाणे टाकले तो बारीक करून देणार, त्यासोबत आणखी तिखट मीठ टाकलं तो चटणी करून देणार. एखादं त्याच्यामध्ये फ्रूट्स टाकले तर तो ज्यूस करून देणार. ॲपल टाकलं तर ॲपल ज्यूस, पायनॅपल टाकलं तर पायनॅपल ज्यूस. बरोबर आहे. हो. हे सगळे जे त्या मशीनचे आउटपुट आहेत त्या सगळ्यांचा सेट म्हणजे रेंज. गेटिंग दिस? एक्सच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज आपण ज्यावेळी त्या फंक्शनमध्ये टाकू. आता एक्सच्या व्हॅल्यू कोणत्या टाकता येतील? डोमेन मधल्याच टाकता येतील. हे तर क्लिअर? मग डोमेन मधल्या एक्सच्या ज्या ज्या व्हॅल्यू आपण त्या फंक्शनमध्ये टाकणार त्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी जे काही वायची व्हॅल्यू मिळेल, जे काही आउटपुट मिळेल, त्या आउटपुटचा सेट म्हणजे रेंज. डोमेन मधल्या एक्सच्या सर्व व्हॅल्यूजसाठी मिळणाऱ्या वायच्या व्हॅल्यूचा सेट म्हणजे रेंज. पण वायच्या व्हॅल्यू म्हणजे कुणाच्या व्हॅल्यू? एफ ऑफ एक्सच्या व्हॅल्यू. आणि एफ ऑफ एक्सच्या व्हॅल्यू म्हणजेच फंक्शनच्या व्हॅल्यू. या फंक्शनच्या व्हॅल्यूज आहेत त्या फंक्शनने एक्सवरती ऑपरेट करून मिळणाऱ्या त्या व्हॅल्यूज आहेत, म्हणून त्या फंक्शनच्या व्हॅल्यू झाल्या. बरोबर आहे. एक्स वरती काय फंक्शनिंग केलं की त्या फंक्शनिंग नंतर मिळणारी व्हॅल्यू म्हणजे त्या फंक्शनची व्हॅल्यू, त्यालाच वायची व्हॅल्यू म्हटलं जातं किंवा एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू म्हटलं जातं. वर्ड्स वेगळे वापरले जातात त्यामुळे कन्फ्युजन होतात, म्हणून मी तिन्ही वर्ड ॲट ए टाइम वापरतोय. फर्स्ट, द सेट ऑफ व्हॅल्यूज ऑफ वाय ऑन गिव्हन डोमेन is called range. The set of values of f of x on given domain is called range. And third, the set of values of function on given domain is called range. 3 वर्ड्स मध्ये डिफाइन केलेलं आहे.
एक्सच्या व्हॅल्यूज डोमेनमधल्या टाकल्यानंतर डोमेनमधल्या एक्सच्या व्हॅल्यू फंक्शनमध्ये टाकल्यानंतर मिळणाऱ्या वायच्या व्हॅल्यूचा सेट किंवा फंक्शनच्या व्हॅल्यूचा सेट किंवा एफ ऑफ एक्सच्या व्हॅल्यूचा सेट म्हणजेच रेंज. ओके, आणि हेच आपण डिनोट करत असतो आपल्या ह्या नोटेशन्समध्ये. हे काय, या एलिमेंटला आपण एक्स मानलं आणि या एलिमेंटला आपण वाय म्हटलं. इथं आपण डायरेक्ट फक्त जोड्या लावल्या, पण ह्या जोड्या लावत असताना मध्ये काय फंक्शनचं घडलंय ते म्हणजे ते मशीन आहे. वन इज रिलेटेड टू बी मीन्स वन इज इनपुट, इट्स आउटपुट इज बी. 2 is input, its output is A. 3 is input, its output is C. या व्हॅल्यूज म्हणजे एक्सच्या व्हॅल्यूज आणि या व्हॅल्यूज म्हणजे वायच्या व्हॅल्यूज, आणि वायच्या व्हॅल्यू म्हणजेच फंक्शनच्या व्हॅल्यू, वायच्या व्हॅल्यू म्हणजेच एफ ऑफ एक्सच्या व्हॅल्यू. वायच्या व्हॅल्यू म्हणजे एफ ऑफ एक्सच्या व्हॅल्यू. ओके, याला आपण एक्स मानणार, याला आपण वाय म्हणणार, आणि हे करस्पॉन्डिंगली रिलेटेड आहेत. पण आता ते इन टर्म्स ऑफ फंक्शन ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी ते फंक्शन त्याच्यावरती काहीतरी काम करतं, आणि वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन्स असतात, ते वेगवेगळ्या प्रकारचे काम करतात. जसं आता या ठिकाणी आपण पाहिलं x² - 3x + 2, ह्यात एक्सच्या डिफरंट व्हॅल्यूज आपण टाकल्या, ज्या डोमेनमधल्या घेतल्या, त्या डिफरंट व्हॅल्यूज टाकून आपण वायच्या व्हॅल्यू काढल्या. त्या वायच्या व्हॅल्यूचा सेट म्हणजे रेंज. वायच्या व्हॅल्यूचा सेट म्हणजे रेंज. ओके, गॉट दिस concept, domain and range of function? Yes. Yes. Means here domain is what? The set of values of x for which function exists or real valued is called domain. And what is range? The set of values of y for given domain. सेट ऑफ व्हॅल्यूज ऑफ वाय. आता वाय म्हटलं की त्यासोबत एफ ऑफ एक्स पण म्हणणार किंवा वायलाच फंक्शन असंही म्हणणार, तिन्हीपैकी काही म्हटलं जाऊ शकतं. द सेट ऑफ व्हॅल्यूज ऑफ वाय फॉर गिव्हन डोमेन. आता फॉर गिव्हन डोमेनचा अर्थ काय की डोमेनमधल्या एक्सच्या व्हॅल्यू त्या फंक्शनमध्ये टाकल्यानंतर मिळणाऱ्या वायच्या व्हॅल्यूचा सेट, फंक्शनच्या व्हॅल्यूचा सेट म्हणजेच रेंज. मग आता याच्यामध्ये एक खूप महत्त्वाचं नोटेशन आहे आता, आणि पुन्हा एक महत्त्वाचं वाक्य. इन जनरल कन्सिडर नाव द फंक्शन. आता वाय आपण सध्या त्याला बाजूला ठेवू, एफ ऑफ एक्स असं नाव घेऊ. एफ ऑफ एक्स आहे सपोज x² + 3x - 4. कॅल्क्युलेशन तर करता येतं ना? येस.
हो. आता यामध्ये मी एक्सच्या जागी समजा 0 टाकला. एक्सच्या जागी 0 टाकला तर मी त्याला कसं वाचणार? एफ ऑफ 0. ओके, एफ ऑफ 0 एक्सच्या जागी 0 टाकलाय. ही एफ ऑफ 0ची व्हॅल्यू कशी फाइंड करणार आपण? या फंक्शनमध्ये एक्सच्या जागी 0 टाकायचं. बरोबर आहे. यात एक्सच्या जागी 0 टाकला आपण तर काय येतोय? -4. -4. एफ ऑफ 0 इक्वल टू -4. What it means? The value of function is -4 when x equal to 0. The value of function is -4 when x equal to 0. x equal to 0 असताना फंक्शनची किंमत किती? -4. फंक्शन तर हेच. x इक्वल टू 0 असताना या फंक्शनची किंमत त्याला डिनोट करणार आपण एफ ऑफ 0नी आणि त्याची व्हॅल्यू काय येते? -4. ओके, देन एफ ऑफ 1. एफ ऑफ 1 means what? The value of function when x equal to 1. F of 1 means what? The value of function when x equal to 1. फाइंड कशी करणार आपण ही व्हॅल्यू? आता इथे एक्सच्या जागी 1 टाकणार म्हणजे 1² + 3 × 1 -4. किती येतं कॅल्क्युलेशन करावर? 0. 0. ओके, एफ ऑफ 2. एफ ऑफ 2 2² + 3 × 2 -4. किती येतो? 6. एफ ऑफ 3. 3² + 3 × 3 -4. किती येतो? 40. 14. एफ ऑफ 4. 4² + 3 × 4 -4. किती येतो? 24. येस. 24. एफ ऑफ 5. किती येतो? येस. 36. एफ ऑफ 6. किती येतो? येस. 36 + 18 - 4 किती येतो? 50. बरोबर. आता बघा, याचं रीडिंग महत्त्वाचं आहे. एफ ऑफ 0 मीन्स द व्हॅल्यू ऑफ फंक्शन ॲट एक्स इक्वल टू 0. आणि ती फाइंड कशी केली आपण? ह्या फंक्शनमध्ये एक्सच्या जागी 0 टाकला. एफ ऑफ 1 मीन्स द व्हॅल्यू ऑफ फंक्शन ॲट एक्स इक्वल टू 1. आणि फाइंड कसा केला?
फंक्शनमध्ये एक्सच्या जागी 1 टाकला. हे असं प्रत्येकासाठी म्हणायचं. खूप महत्त्वाचं वाक्य आहे. f of 2 means the value of function at x equal to 2. And how to find it? Put x equal to 2 in given function. F of 3 means the value of function at x equal to 3. How to find? Put x equal to 3 in the given function. F of 4 means the value of function at x equal to 4. How to find it? Put x equal to 4 in the given function. F of 5 means the value of function at x equal to 5. How to find it? Put x equal to 5 in the given function. Likewise, for any value of x, if we write f of a means what? The value of function at x equal to a. क्विक स्ट्राईक व्हायला पाहिजे. एफ ऑफ ए असं म्हटलं, आता ए म्हणजे एच येईल प्रत्येक ठिकाणी असं नाही. इट इज इन जनरल. इट मे बी ए बी सी डी और एनी नंबर, व्हाट एवर, पॉझिटिव्ह नंबर, निगेटिव्ह नंबर, रियल नंबर, व्हाट एवर, एनिथिंग. एफ ऑफ ए मीन्स द व्हॅल्यू ऑफ फंक्शन ॲट एक्स इक्वल टू ए. अँड हाऊ टू फाइंड इट? हाऊ टू फाइंड इट? How to find it? Put x equal to a in the given function. Means f of a equal to, we get a square plus 3a minus 4. F of a means the value of function at x equal to a. And how to find it? Put x equal to a in the given function. F of b means yes, The value of function at x equal to b. how to find it? Put x is equal to b in given function. F of b equal to what? x च्या जागी b टाकायचा, फंक्शनमध्ये एफ ऑफ बी मिळतो. बाकी सगळं ॲज इट इज ठेवतो आपण. हे 3 मल्टिप्लाय हा -4 सगळं ॲज इट इज झालं आहे. फक्त एक्सच्या जागी व्हॅल्यू टाकतो आहे, हे महत्त्वाचं आहे. एफ ऑफ सी मीन्स The value of function at x is equal to c. how to find it? Put x is equal to c in given function. Put x equal to c in the given function. F of d means The value of function at x is equal to b. how to find it? Put x is equal to d in given function. Put x equal to d in given function. Got this statement? Yes. yes. आता हे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काहीही फंक्शन असलं आणि एफ ऑफ ए मध्ये एच्या जागी कुठलाही नंबर असला तरी त्याचा अर्थ काय आणि तो शोधायचा कसा, ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एफ ऑफ ए मीन्स द व्हॅल्यू ऑफ फंक्शन ॲट एक्स इक्वल टू ए. अँड हाऊ टू फाइंड इट?
पुट x इक्वल टू a इन द गिव्हन फंक्शन. दिलेल्या फंक्शनमध्ये एक्सच्या जागी a सबस्टिट्यूट करा, एफ ऑफ ए ची व्हॅल्यू मिळून जाते. ओके, गॉट दिस?